आजची सर्वात मोठी बातमी भोकरदनमधून येत आहे, जिथे बस स्थानकावर प्रवाशाचे खिसे कापणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। पोलिसांनी या आरोपीचा एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करून त्याला अटक केली। भोकरदन बस स्थानकातून प्रवाशांच्या खिसे कापणाऱ्या टोळीला पकडण्यात भोकरदन पोलिसांना मोठं यश मिळालं आहे। मंगळवारी एका प्रवाशाचं तिकीट मारून आरोपींनी रिक्षाने सिल्लोडच्या दिशेने पळ काढला होता। या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी संतोष माने यांनी तात्काळ तपास पथक तयार केलं। पोलिसांनी या रिक्षेचा सिनेटाईल पाठलाग केला। सिल्लोड रोडवरील एका हॉटेलजवळ पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा इशारा दिला, पण रिक्षा चालकाने न थांबता पळ काढला। भोकरदन शहरात रिक्षा सोडून आरोपी शेतात पडून जात असताना उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले। या आरोपींकडून पोलिसांनी 2,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक केलेल्या आरोपींची नावे सय्यद इरफान, आकाश परदेशी आणि सय्यद सोहेल अशी आहेत। दरम्यान रिक्षा चालक रिजवान शेख मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे। पाठलाग करताना रस्त्यात आरोपींनी काही नोटा फेकल्या, ज्या नागरिकांनी गोळा केल्याचंही समोर आलं आहे। भोकरदन बसस्थानकातून प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। सिनेमातील दृश्याप्रमाणे थरारक पाठलाग करून पोलिसांनी 3 आरोपींना पकडले। या कारवाईत पोलिसांनी 2,13,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय।